मुंबईतल्या वांद्रे येथील शासकीय वसतिमधील रहिवाशांनी आंदोलन सुरू केलेले आहे। पुनर्विकास प्रकल्प राबवून हक्काचं घर मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले। मागील वर्षी या मागणीसाठी 9 दिवस उपोषणही करण्यात आलं होतं आणि त्यावेळी सरकारनं भूखंड देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणूनच रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, वांद्रेमधील शासकीय वसाहतीमधील रहिवाशांनी हे आंदोलन सुरू केलेले, नेमक्या काय महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यांच्या? नक्कीच आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर या ठिकाणी ह्या सगळे जे शासकीय वसाहतीतले कर्मचारी आणि त्यांच्या पत्नी आहेत यांनी आपल्या लाडक्या बहिणीने हक्काच्या घरासाठी हे सगळं आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि गेल्या वर्षीच या सर्व महिलांनी आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 9 दिवस उपोषण केलं होतं। गेल्या 20 वर्षापासून आम्ही या वांद्रे वसाहतीत राहतो आहोत, त्यामुळं इथल्या संपूर्ण परिसराचा इमारतीचा विकास झाला पाहिजे आणि आम्हाला हक्काचा भूखंड मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी हे सगळे जे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी, त्या संदर्भातली बैठक व्हावी, ह्यासाठी हे सगळे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आणि आज या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या महिला आहेत हे सगळे जे कर्मचारी आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडकणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय मागणी आहे? आमची मागणी फक्त एवढीच आहे, आम्ही 20 वर्षापासून हा लढा करतोय। ह्याच्यामध्ये जी समिती म्हणजे आम्हाला जो हे केलाय निकष लावलेला आहे, जो जेव्हा आम्ही आंदोलन केलेलं तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला इथेच घर देणार आहे। 1.5 वर्ष झाले, जवळजवळ 1.5 वर्ष होत आले आपल्याला जो हे काढलेला आहे, GR काढलेला आहे। माझं असं मत आहे आता इथलचे जर पुनर्वसन होत आहे तर इकडच्या झोपडपट्टी धारकांना व दुकानधारकांना तुम्ही जर घर देताय तर आम्ही काय केलंय तर आम्हाला पण शासनाने आमच्यावर पण हे केलं पाहिजे। नाही तर आम्ही येत्या आठवड्यात जर आमचा निकाल लागला नाही तर या आठवड्यात आम्ही काहीतरी उग्र आंदोलन असं करू, भले त्यात आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही घर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही गेल्या वेळेस लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, यावेळेस काय वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन असेल? बहिष्कार तर आम्ही टाकणारच आहे। अजून 2-3 प्रकारची आम्ही आंदोलनं ठरवली आली आहेत, ती पण करणार आहे। आता सरकारने घोषित केलंय सगळ्या महिलांना की त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, झोपडपट्टीवाल्यांना सगळे जे लाभ मिळत आहेत आम्हाला ते मिळत नाहीत का? तर आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायका आहोत म्हणून। मग आता आम्ही फक्त सरकारकडे हेच मागणं आहे आमचं की आम्हाला ही आमची माफक दरात जी घरं मागतोय आम्ही, मोफत मागत नाही, ती आम्हाला ओवाळणी म्हणून द्या। पण त्याच्यासाठी एवढे वर्ष म्हणजे तुम्ही लावू नका। आम्ही उपोषण करून 1.5 वर्ष झालं, समिती गठीत करायला 6-7 महिने जास्त झाले। ती समिती गठीत झाल्यानंतर सुद्धा किती अजून बाकीचे निर्णय पण त्यांचे होत नाही। मग आम्ही अजून आमचा अंत किती बघणार तुम्ही? एकूणच आपण जर बघितलं तर या सगळ्या ज्या महिला आहेत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय कर्मचारी असल्यामुळं आंदोलन करणं किंवा बाकीच्या काही शासनाच्या विरोधातली भूमिका घेणं ही अडचणीचे ठरते। आणि त्यामुळं महिला ज्या कर्मचारी आहेत, आजी आहेत आपल्यासोबत, काय आजी म्हणणं? मी काय म्हणते, मी महिला बहिणाबाईंचे पण पैसे घेतले नाही, कारण मी बाळासाहेब ठाकरे दारात बसायचे, पण माझे मिस्टर म्हणायचे आपण मराठी आहेत, खाली जाऊ नको, मुलांना एकही नोकरी लागली नाही। आणि माझी मुलं हुशार, मी चेतना कॉलेज पासून शिकवलं, मी स्वतः। मागणी काय आहे? मला रूम पाहिजे राहायला। माझे मिस्टर आता 86 वर्षाचे आयशू मध्ये ठेवले होते, घरी आणलेत आणि शीतला देवीला नवस बोललोय, त्यांना नाच चून आणि घर बघायला मिळालं। काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला घर पाहिजे, हक्काचं घर पाहिजे आम्हाला, घर पाहिजे आम्हाला। GR मध्ये असं ह्याच भूखंडावर घर देतो म्हणून सांगितलेलं आहे, तर आमचं इकडे तिकडे पाठवण्याचा विचार करू नका। आम्ही इथेच घर पाहिजे, इथे घर भेटल्याशिवाय आम्ही हलणार नाही। एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शासनानं एक GR काढला होता, ज्यावेळेला उपोषण केलं होतं आणि त्यावेळेला GR काढून याच ठिकाणी विकास करून भूखंड देऊन या ठिकाणी लोकांचा पुनर्विकास केला जाईल अशा पद्धतीची भूमिका मांडली होती। परंतु शासनानं अजून याबाबतची कमिटी सुद्धा तयार केलेली नाहीये, याबाबतच्या बैठका सुद्धा झालेल्या नाहीयेत, त्यामुळे रहिवासी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच गोविंद, आता या रहिवाशांच्या मागण्या नेमक्या कधी पूर्ण होतात हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।